विदर्भामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर, नागरिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जागतिक महिला दिनानिमित्त देशभरामध्ये महिला शक्तीचा जागर. झी 24 तास दिवसभर महिलांच्या गौरवगाथा दाखवणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर. सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचं उद्घाटन करणार. खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. कुठल्याही बँकेचं कर्ज असलं तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. 30 जून आधी कर्जमाफीचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. शेतकरी प्रश्नांवर शेतकरी नेते पाशा पटेल भडकले. युद्धामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणार का, प्रश्नावर संतापले. पाशा पटेलांची पत्रकारांवर आगपाखड. लग्नातील अनावश्यक खर्चावर अंकुश. गावामध्ये हळदी समारंभात मटण दारू बंद. महाडमधील बहुरुगवती वाडी गावचा निर्णय. भंडाऱ्यामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उंदरांचा उच्छाद. रुग्णांना संसर्गजन्य आजारांचा धोका. शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषानं फसवणूक. पिंपरी चिंचवडमध्ये 11 कोटी 13 लाखांची फसवणूक. राजस्थानमधून 7 आरोपींना अटक. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बाबा खान याच्या घरावर गोळीबार. मुंब्र्यातील कौसा परिसरातील घटना. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. ठाण्यातील कळव्यामध्ये शिवसेनेच्या शाखेवर हल्ला. काचेच्या बाटल्या दगडविटांनी हल्ला. शिवसैनिकांनी हल्लेखोरांना पळवून लावलं. हॉटेल व्यवसायाला युद्धाची झळ. व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची दरवाढ. हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसणार. इस्रायल इराणमधील संघर्ष अधिक तीव्र. इस्रायलकडून तेहरानमधील तेल डेपोवर हवाई हल्ले. परिसरात आग आणि धुराचे प्रचंड लोट.